हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी साऊथ इंडियन गजरा कशा पद्धतीने बनवायचा ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm ची आपल्याला पिन लागेल, व्हाईट कलरची आपल्याला वुलन लागेल, राणी पिंक कलरची आपल्याला वुलन लागेल, बेबी पिंक कलरची पण वुलन लागेल आणि पानांसाठी ग्रीन कलरची वुलन लागेल आणि टाके घेण्यासाठी एक सुई लागेल आणि कट करण्यासाठी एक कात्री लागेल. पहिले आपल्याला 5 चेन करून घ्यायचे. 5 साखळी, 1 2 3 4 हे 5 चेन तयार झालेले आहेत आपले. आणि असा दोरा ओढून घेऊन या पिनला असे पद्धतीने तिडा देऊन पहिल्या साखळीत सोडून दुसऱ्या साखळीमधून आपल्याला या अशा पद्धतीने खांब घेत जायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने पिनला तिडा द्यायचा आणि त्यामधूनच असे साखळ्या मोठ्या घालत जायच्या. म्हणजे अशा आपल्याला 5 साखळ्या करत जायच्या. त्या हे 4 हे पहा अशा पद्धतीने आणि शेवटच्या पण हे 5 असे ओढून आणि त्यामधून पिन काढण्याचे आपण ते एक साखळी घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने आणखीन पुढे आपण असेच 5 साखळी घ्यायचेत. 4 5 झाले. दोरा ओढून घ्यायचा. या पिनला अशा पद्धतीने तिडा द्यायचा. पहिल्या साखळीत न घेता दुसऱ्या साखळीमधून आपल्याला दोरा काढायचा. आणखीन त्याच पद्धतीने पिनला वेढा घेऊन हे पहा 2 झाले आपले, 3 4 आणि हे 5 त्यामधून घेऊन असे चेन घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने 5 चेन करून घेतलेले आहेत आपण. अशाच पद्धतीने दोरा ओढून घ्यायचा. दुसऱ्या साखळीमधून आपण पिनला तिडा देऊन त्यातून आपल्याला अशा पद्धतीने खांब तयार करत घ्यायचं. म्हणजे साखळी तयार करत घ्यायची. 2 झाले, 3 4 आणि हा 5वा. एक साखळी घ्यायची. 2 3 4 5 या अशा पद्धतीने आपल्याला हे कळ्यासारखे दिसतात. या अशा पद्धतीने कळ्या आपल्याला 7 करून घ्यायच्यात. आणि हे आपले तयार झालेले ते कळ्या टाईप. दोरा कट करून घेऊया. आपण आता व्हाईट कलर करून घेऊया. त्यालाही अशाच पद्धतीने आपल्याला 5 चेन घ्यायच्यात. 2 3 4 आणि हे 5वं. अशा पद्धतीने दोरावरती ओढून घ्यायचा. पिनेला तिडा देऊन पहिला सोडून दुसऱ्या साखळीमध्ये असं ओढून धरायचा दोरा. असं फिट्ट धरायचा, सोडायचं नाही. हे अशा पद्धतीने 3 हे 4 आणि हे 5 पूर्ण साखळ्यांमधून खांबामधून आपण दोरा ओढून घ्यायचा आणि 5 चेन घ्यायची. 4 आणि 5 या अशा पद्धतीने आपण कळी तयार करत जायच्यात. 1 2 3 हे 4 हे 5 हे असे ओढून घेऊन आपल्याला साखळी घ्यायची. हे अशा पद्धतीने आपण 10 कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपल्याला आणखीन अशाच पद्धतीने करून घ्यायचेत. हे पहा एकाखाली एक येण्यासाठी मी 5 कळ्या तयार केलेल्या आहेत. हे आहेत ते हे 5 कळ्या केल्यात. हे 6 कळ्या केलेल्या आहेत आणि हा 7 कळ्यांचे केलेले आहेत. हे 8 कळ्या आहेत आणि हे 9. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने गजरा तयार होतो आपला. हे पहा अशा पद्धतीने
आपल्याला गुलाबाचे फूल तयार करायचे आहे. त्यासाठी मी राणी पिंक कलरची वूलन घेतलेली आहे. आपण 1 2 2 साखळी घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे चेन घेतलेल्या आहेत त्या, आणि असंच पुढे जाऊन अशा लांब पद्धतीने बी अशी एक साखळी घ्यायची, अशा लांब, आणि 1 2 वरती 2 चेन घ्यायची आहे. आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला करत जायचं. ही अशी मोठी साखळी घ्यायची आणि त्याला 2 साखळ्या घ्यायच्यात, पुढं ओढत जायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला गुलाबाचं फूल तयार करायचं आहे, साधं सोपं पद्धतीने. हे किती झाले? 1 2 3 झालेत आपले. तर असे आपल्याला 11 करायचे आहेत काम. असे साखळ्या 11 करायच्यात. हे पहा, असं ओढत जायचं असं, आणि वरती 2 साखळ्या घ्यायच्यात आपल्याला. हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आपले साखळ्या. आता आपल्याला या साखळ्यामधूनच विणत जायच्यात, म्हणजे कड्या करत जायच्यात आपल्याला, म्हणजे फुलांच्या पाकळ्या करायच्यात आपल्याला. या साईडनं आपल्याला असं एक सिंपल खांब घ्यायचं, एक चेन आणि एक साखळी घ्यायची. हाफ क्रोशा घ्यायच्यात आपल्याला, हाफ डबल क्रोशा घ्यायचं. परत डबल क्रोशा आपल्याला अशा पद्धतीने 5 डबल क्रोशा घ्यायच्यात. 1 2 3 4 आणि हे 5. परत हाफ डबल क्रोशा आपल्याला घ्यायच्यात, एकच घ्यायचा, नंतर सिंगल क्रोशा एक घ्यायचा. हे आपले तयार झालेले आहे फुलाची पाकळी. एक आणखीन इथे पुढचे जे आपण घेतलेले आहेत काम, किंवा साखळी, मोठी साखळी घेतलेली आहेत, त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशा घेतलेला आहे, नंतर एक चेन घ्यायची, नंतर हाफ डबल क्रोशा घ्यायचे एक, आणि 5 डबल क्रोशा घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशा झाला. परत हाफ डबल क्रोशा एक घ्यायचं, सिंगल चेन एक घ्यायची, सिंगल. त्याच पद्धतीने इकडे तसेच आपल्याला पाकळी तयार करत जायचे. सिंगल क्रोशा घेतलेला आहे, एक चेन घ्यायची, हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा आपल्याला, आणि डबल क्रोशा आपण इथं 5 घेतलेले होते, तसं आपल्याला इथं 1 न वाढवायचं. इथं आपल्याला 6 डबल क्रोशा घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6 डबल क्रोशे घेतलेले आहेत. नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशे एक घ्यायचं आणि सिंगल क्रोशा घ्यायचं. हे पहा, ह्याच्यापेक्षा ही पाकळी जर आपली मोठी दिसते. पुढच्या साखळीमध्ये असेच आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचा, चेन घ्यायचे, हाफ डबल क्रोशे घ्यायचे आणि डबल क्रोशा 6 घ्यायचे, कारण आपल्याला वाढवत जायचे. तिथे 6 घेतल्यानंतर 2चे आपल्याला 6 करत जायचे, ते 2 साखळ्यांवरती. 3 झाले, 4 5 आणि 6, 3 ते 6 आणि हाफ डबल क्रोशा एक सिंगल क्रोशा. नंतर अशाच पद्धतीने आपल्याला या चेनमध्ये, पुढच्या मोठ्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा, एक चेन, हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा, सिंगल क्रोशा, डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा. परत सिंगल क्रोशा आपण इथं 5 घेतले होते, इथं 6 घेतले होते. आता 1 न वाढवायचे, इथं 7 घ्यायचे. 7 म्हणजे 7 आपल्याला पानं, 7 क्रोशा म्हणजे डबल क्रोशाचे आपल्याला 3 करायच्या ते पाकळ्या, म्हणजे 2
हे पहा 2 झालेत, हे तिसरं, चौथं, 5, 6, हे 7. हे आपली पाकळी मोठी दिसते. अशा आपल्याला 3 पाकळ्या करत जायच्यात. एक ना आपण वाढवलेला आहे इथं. हाफ डबल क्रोशा आणि असेच आपल्याला 7 डबल क्रोशा करून घ्यायच्यात, म्हणजे 7 डबल खांब करून घ्यायच्यात. आपण आता ग्रीन कलरची वूलन जोडून घेणार आहेत. आपण या सगळ्यावरती पान तयार करून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने इथे हे पहा, एक साखळी चेन घ्यायची आणि हाफ डबल क्रोशा घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि डबल क्रोशा आपल्याला 2 घ्यायचेत. एक, हे 2 झाले. आता आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायच्यात. ती पिनला असं 2 वेळा राऊंड करायचा, म्हणजे तिडा द्यायचा. असं 1, 2, 2 वेळा तिडा देऊन त्यामधून आपल्याला 1, 2, 3 याला ट्रिपल क्रोशा म्हणतात. आणि त्याच्यावरती आपल्याला 2 साखळी घ्यायच्यात. आणि खालची जी आपण घेतलेली होती साखळी त्यामधून आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच घेऊन आपल्याला हे पहा, हे अशा पद्धतीने गाठ तयार होते. म्हणजे हे आणि परत आणखी आपल्याला याच पद्धतीने एक ट्रिपल क्रोशेस करून घ्यायच्यात. 1, 2 आणि 3. आणि परत इथे जशा पद्धतीने घेतलेल्या आहेत आपल्याला डबल क्रोशा 2 आणि हाफ डबल क्रोशा 1 त्याच पद्धतीने घेत जायचे आहेत. एक आणि 2 डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा 1 आणि सिंगल क्रोशा एक घ्यायचा. हे पहा, हे आपलं पान तयार झालं. इथे आपल्याला अशाच पद्धतीने 2 पानं तयार करून घ्यायची. त्यात आपण आपली ही उलन तोडून देऊया. हे आपण उलन असेच आतमधून घ्यायची. सिंगल क्रोशा घेऊया. एक चेन घ्यायची, हाफ डबल क्रोशा घ्यायचा आणि 2 डबल क्रोशा घ्यायचे. 1, 2. आता ट्रिपल क्रोशा 2दा पिनला आपण तिडा देऊन 1, 2 आणि 3 याला ट्रिपल क्रोशा म्हणतात. 2 चेन घ्यायची, खालच्या चेनमधनं आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीनं. आणि डबल क्रोशा 2 घ्यायचे. 2 डबल क्रोशा, 1 हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा. हे आपले पान तयार झालेले आहे. ते आणि साखळी घेऊन आपण कट करून घेऊया. हे पहा, हे आपले पानं तयार झालेले आहेत आणि हे आपले फुलांचे पाकळे हे तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला टाके घेऊया. हे पहा अशा पद्धतीने आपले फूल तयार होते. हे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि खाली त्याचे पानं तयार झालेले आहेत. आपण ह्याला स्टिच करून घेऊया, ह्याला जोडून घेऊया. हे आपण जोडून घेऊया. ह्याला अशा पद्धतीने गाठ देऊया शेवटी आणि पाकळ्या अशा फिरवून फिरवून आपण टाके घेत जायचे.
हे आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. हे आता आपण जोडून घेऊया आणि कट करून घेऊया आपण याचं. हे पहा, याचे आपल्याला आणखीन एक तयार करून घ्यायचे आहेत. हे 2 गुलाबाचे फुलं तयार झालेले आहेत आपले. हे आपले गजरे जे आहेत ते आपण जोडून घेऊया. असे गाठ द्यायचे पूर्णाला, पूर्ण धागे बाहेर काढून असे गाठ द्यायची. या दुसऱ्या साईडने आपण अशाच पद्धतीने तिला हे सगळ्या गजरे धरून अशाच पद्धतीने तर गाठ द्यायची. हे पहा आपला गजरा. आपण आता फुलं जोडून घेऊया. या साईडनं असे फुलं जोडून घ्यायचे. हे मागच्या बाजूला आपण फुलांना जोडून घेऊया. याला गाठ देऊन घेऊ आणि आपण दोरा तोडून घेऊया. उरलेले दोरे आपण कट करून घेऊया. हे पहा आपला साऊथ इंडियन गजरा तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.